नमस्कार. आज आपण एका खूपच वेगळ्या दस्तऐवजाचं विश्लेषण करणार आहोत. याला मॅक प्लेबुक असं म्हटलं जातं. एक गोष्ट स्पष्ट करतो की यातल्या पद्धती योग्य की अयोग्य हे ठरवणं आपलं काम नाहीये. आपलं काम आहे या स्त्रोत सामग्रीमध्ये जी काही रचना, डावपेच आणि विचारसरणी मांडली आहे ती तटस्थपणे समजून घेणं. आणि या विश्लेषणाची सुरुवातच होते ह्या वाक्याने. यातून या प्लेबुकचा सूर अगदी स्पष्ट होतो. म्हणजे पहिल्या भेटीतल्या इम्प्रेशनवर आणि प्रत्येक छोट्या मोठ्या हालचालीवर किती जास्त धोरणात्मक भर दिला जातोय हे आपल्याला दिसतं. जणू काही प्रत्येक गोष्ट आधीच ठरवलेली आहे. तर ही मॅक संकल्पना नक्की आहे तरी काय? या दस्तऐवजासाठी ही सगळ्यात महत्त्वाची संज्ञा आहे. लेखकाच्या व्याख्येनुसार मॅक म्हणजे अशी व्यक्ती जी आकर्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेकडे एका सिस्टमप्रमाणे पाहते, ज्यात काही ठरलेले नियम आणि डावपेच वापरले जातात. चला तर मग या प्लेबुकच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. हा भाग कोणत्याही प्रत्यक्ष संवादाच्या आधी जी तयारी करावी लागते त्यावर लक्ष केंद्रित करतो. म्हणजे तुमचं दिसणं कसं असावं आणि तुमची मानसिकता कशी असावी. इथे कपड्यांबद्दल काय म्हटलंय बघा. हे फक्त चांगलं दिसण्यापुरतं मर्यादित नाहीये. लेखकाच्या मते तुमचा पोशाख हा एक संदेश असतो. तो तुमचा आत्मविश्वास, तुमची सामाजिक स्थिती दाखवतो आणि म्हणूनच हा एक अत्यंत महत्त्वाचा पहिला टप्पा मानला जातो. या प्लेबुकमध्ये आत्मविश्वासाला फक्त एक भावना नाही, तर एक प्रकारचा परफॉर्मन्स मानलाय. म्हणजे आत्मविश्वास आतून येण्यासोबतच तो विशिष्ट शारीरिक हावभावांमधून दाखवता आला पाहिजे. या सगळ्या स्टेप्स एक विशिष्ट प्रतिमा तयार करण्यासाठी सांगितल्या आहेत. पण हा आत्मविश्वास आणायचा कसा? त्यासाठी एक मानसिक युक्ती सांगितली आहे. म्हणजे तुम्ही असं वागायचं जणू काही तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून इम्प्रेस होण्याची वाट बघत आहात. लेखकाच्या मते ह्या मानसिकतेमुळे एक प्रकारची अलिप्तता येते, जी समोरच्यावर प्रभाव टाकण्यासाठी आवश्यक मानली जाते. ठीक आहे, तर आता अंतर्गत तयारी झाली. आता वेळ आहे प्रत्यक्ष कृतीची. हा भाग सामाजिक वातावरणात प्रवेश कसा करायचा आणि संवाद कसा सुरू करायचा यावर लक्ष केंद्रित करतो. गो इन ब्लास्टिंग ही एक इंटरेस्टिंग संकल्पना आहे. याचा सरळ सरळ अर्थ आहे की तुम्ही कुठेही प्रवेश करता तेव्हा तो एकदम धणक्यात असला पाहिजे, जेणेकरून सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे जाईल आणि तुमची एक ओळख निर्माण होईल. आणि हे असं का करायचं? त्यामागे एक सिद्धांत आहे. लेखकाच्याच शब्दात सांगायचं तर सर्वात आकर्षक व्यक्तीशी संवाद साधल्याने एक प्रकारची सामाजिक प्रतिष्ठा मिळते, ज्यामुळे नंतर इतरांशी बोलणं सोपं होतं, असं ह्या प्लेबुकमध्ये म्हटलं आहे. इथे किती बारकाईने विचार केला आहे बघा. म्हणजे थेट जाऊन बोलायचं नाहीये. आधी पूर्ण पाहणी करायची, परिस्थितीचं आणि समोरच्या व्यक्तीचं तपशीलवार विश्लेषण करायचं. प्रत्येक लहान सहान गोष्टीला इथे महत्त्व दिलं गेलं आहे. पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर कोणी ग्रुपमध्ये असेल तर त्यांच्या मित्रमैत्रिणींना टाळून त्यांच्याशी एकांतात कसं बोलायचं? ही एक मोठी अडचण असू शकते आणि त्यासाठीच पुढचं तंत्र आहे. यावर या प्लेबुकमध्ये एक उपाय दिलाय, ज्याला कॅमेरा ट्रिक म्हटलंय. हे एक असं तंत्र आहे जे अगदी नैसर्गिक वाटतं, पण त्याचा उद्देश असतो समोरच्या व्यक्तीला तिच्या ग्रुपमधून काही क्षणांसाठी बाजूला काढणं आणि एक खाजगी संवाद सुरू करण्याची संधी मिळवणं. ठीक आहे, ओळख झाली, संवाद सुरू झाला. आता पुढे काय? आता येतो तिसरा भाग, संवाद अधिक घनिष्ठ पातळीवर कसा न्यायचा. या तंत्राचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. लेखकाच्या मते व्यक्तीला तिच्या मित्रमैत्रिणींपासून वेगळं करायचं आणि संभाषणाचं स्वरूपच बदलून टाकायचं. म्हणजे बारमधल्या साध्या गप्पांमधून त्याला एका ऑफिशियल डेटचं रूप द्यायचं. आणि हे करायचं कसं? त्यासाठी एक तयार स्क्रिप्टच दिली आहे. म्हणजे सध्याच्या जागेबद्दल काहीतरी नकारात्मक बोलायचं आणि दुसरीकडे जाण्याचा प्रस्ताव ठेवायचा. यामुळे संवादाला एक नवीन वळण मिळतं. आता ही एक वेगळीच परिस्थिती आहे. जर समोरून नकार आला तर काय करायचं? त्यासाठी हा एक संवाद दिला आहे. या तंत्रात समोरच्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेला एक अनपेक्षित वळण देऊन आणि आपला हेतू फक्त मैत्रीचा होता असं भासवून परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातो. संवाद अजून पुढच्या पातळीवर नेण्यासाठी आणखी एक तंत्र आहे. याला सेक्स टॉक असं नाव दिलंय. याला एका खेळाचे स्वरूप देऊन संभाषण अधिक खाजगी आणि थेट विषयांवर आणण्याचा प्रयत्न केला जातो असं यात वर्णन आहे. आणि मग येते अंतिम चाल. संवाद एका निर्णायक टप्प्यावर आणल्यानंतर पुढची पायरी काय? इथे लेखक बॉडी शॉटचं निमित्त करून समोरच्या व्यक्तीला एका खाजगी जागेत नेण्याचा प्रस्ताव कसा ठेवला याचं उदाहरण देतो, जेणेकरून संवादात निर्माण झालेली गती कमी होणार नाही.
तर या सगळ्या तंत्रांमधून आणि डावपेचांमधून एक विशिष्ट दृष्टिकोन समोर येतो. या दस्तऐवजात मांडलेल्या विचारसरणीला आपण मॅक दृष्टिकोन म्हणू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या प्लेबुकमध्ये मानवी संबंधांना एका नियंत्रित प्रक्रियेसारखं पाहिलं जातं. प्रत्येक कृती आणि प्रत्येक संवाद एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित असतो आणि जी गोष्ट उत्स्फूर्त वाटते ती सुद्धा एका डावपेचाचा भाग असू शकते. आणि या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एक प्रश्न नक्कीच मनात येतो. जेव्हा मानवी संबंधांकडे इतक्या हिशोबी आणि यांत्रिक नजरेनं पाहिलं जातं, तेव्हा त्यातून मानवी जोडणीच्या खऱ्या स्वरूपाबद्दल नक्की काय समजतं यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.